बातमी संभाजीनगरमधून भाजपाच्या गोटातून संभाजीनगरमध्ये भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले। नाराज कार्यकर्त्यांनी भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या गाड्या रोखल्या। उमेदवारी न दिल्यानं भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हा उद्रेक बघायला मिळाला। इच्छुक उमेदवारांना तिकीट न दिल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा काही ठिकाणी झालाय। आमदार संजय केनेकरांकडून कार्यकर्त्यांची त्यानंतर समजूत काढण्यात आली। नाराजांची समजूत काढण्यासाठी संजय केनेकर हे दाखल झाले। तर दृश्य आपण पाहतोय, अतुल सावे यांची गाडी रोखली, त्यानंतर अतुल सावे यांना इथून काढता पाय घ्यावा लागला। राडा तर होणारच आहे, कारण त्यांनी सर्वच पक्षामध्ये, आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरी लोक घेतल्याची चर्चा अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत। भाजपमध्ये सुद्धा तर हा मोठा प्रमाण आहे की बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्या गेली आणि त्यातून निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा जोरात आहे आणि त्यातून झालेला हा उद्रेक आहे। निष्ठा सोडून पक्षातून बाहेर आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्ष, आता काँग्रेसची स्थिती जी होती पूर्वी ती आता भाजपची आहे असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच नाशिकची घटना, संभाजीनगरची घटना ही नोंद घेण्यालायकच आहे। पक्षाने नोंद घेतलेली आहे। आता चंद्रपूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती, तिथेही पक्षाने नोंद घेतलेली आहे। त्यामुळं आता कार्यकर्त्यांना आमच्या सूचना आहेत की आता जे काही झालं आहे त्यातनं बाहेर निघून आता आपल्याला एक संघपणे या ठिकाणी लढून महानगरपालिकेमध्ये यश मिळवायचं आहे। शेवटी निवडणुकीचं तिकीट वाटप करताना कमी जास्त झाला आहे ते आता आपण दुरुस्त करू।